नमस्कार सज्जन हो. आपण आपल्या या सनातन धर्मामध्ये अनेक सण उत्सव यांचा विचार करतो. म्हणजे आपण जसा पितरांचा विचार करतो, देवांचा विचार करतो, माणसांचा तर आपण रोजच करत असतो, पण देवांमध्ये सुद्धा एक एक वैशिष्ट्य आपल्याला दिलेलं आहे. आपल्या शरीरामध्ये शिवतत्व आहे, विष्णू तत्व आहे, गणेश तत्व आहे, सूर्य तत्व आहे आणि देवी तत्व आहे. आणि हीच पंचतत्व म्हणजेच पंचमहाभूत आहे. आणि त्यामध्ये सगळ्यात जास्त जर महत्व जर वाटत असेल, सगळ्यांनाच वाटतं ते, आणि ते म्हणजे देवीचं महात्म्य. जगदंबा, या जगदंबेचा आपण ज्यावेळी विचार करतो त्यावेळी सगळ्यात पहिल्यांदा आपल्या डोळ्यापुढे येतं ते नवरात्र येतं. आणि नवरात्र ही अनेक प्रकारची आहे. चैत्र मासामध्ये रामनवरात्र असतं. या शरद ऋतूमध्ये शारदीय नवरात्र असतं. त्यानंतर पौष महिन्यामध्ये सुद्धा एक षडरात्र आहे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये षडरात्र आहे, खंडोबाचं म्हणतात ते. पण या ज्या ज्या काही गोष्टी आम्हाला घालून दिलेल्या आहेत, सांगितले आहेत की या या काळात तुम्ही उपासना करा, त्यात अतिशय महत्वाचा जो भाग आहे तो म्हणजे शारदीय नवरात्र. शारदीय नवरात्र याला दोन कारण आहेत. हे नवरात्र शरद ऋतूच्या प्रारंभाला सुरू होतं, कारण वर्षा ऋतूची समाप्ती भाद्रपद महिन्याच्या अखेरीला होते. सर्व पितरी अमावास्या झाली की दुसऱ्याच दिवशी आश्विन शुक्ल प्रतिपदेपासून शरद ऋतूचा प्रारंभ होतो. आणि शरद ऋतूला भारतीय उपखंडात फार महत्व आहे. आपल्याकडे वेदामध्ये सुद्धा असं म्हणलेलं आहे, पश्येम शरदशतम. अरे तू 100 शरद ऋतू पहा. जीवेम शरदशतम. शरद ऋतू 100 शरद ऋतू तू जग. आनंदाम शरदशतम, मोदाम शरदशतम. कारण हा शरद ऋतूच जो आहे हा तुम्हा मला सगळ्यांना मोद प्रमोद देणारा असा आहे. आणि त्याची सुरुवात जी होते ती या जगदंबेच्या नवरात्रांनी होते. इथे नवाह हा शब्द नाहीये. अह म्हणलं की 9 दिवस येतात, पण इथं महत्व जे आहे हे रात्रीला महत्व आहे. का हो रात्रीला महत्व आहे? ते याचं कारण असं आहे की निद्रा समाधी स्थिती, समाधी स्थितीमध्ये जो आनंद मिळतो तो आम्हाला रात्रीमध्ये प्राप्त होतो. आणि समाधी स्थिती ही कुणामुळे प्राप्त होते? तर ती शक्तीच्या संचलनामुळे प्राप्त होते. मग 9च का महत्व आहे? तर जगदंबेची चक्र जी आहे ती 9 चक्र आहेत, म्हणून तिला नवचक्रेश्वरी असं म्हणतात. जय जय नवचक्रेश्वरी निखिला गमगण्ये
अशी जी आहे ही जगदंबा तुमच्या आमच्या शरीरामध्ये मूलाधार चक्रापासून सहस्रारापर्यंत एका चक्रामधून ज्यावेळी प्रवेश करत असते त्यावेळी ती समाधी सुखाचा वेगळा अनुभव देत असते. म्हणून याला 9ला फार महत्व आहे. या 9 आकड्यालाच फार महत्व आहे, लक्षात ठेवा. 9 आकडा याची सगळ्याची बेरीज पुन्हा 9च होते. 9चा पाढा बघा. 9 दुने 18, 9 त्रिक 27, 9 चौक 36, 9 पाचा 45. प्रत्येकाची बेरीज पुन्हा कराल ती 9च होणार आहे. म्हणून या 9ला नवेपणा आहे. म्हणून या शारदीय नवरात्रामध्ये जगदंबेला आळवायचंय, तिची पूजा अर्चा करायची, तिच्यासाठी अखंड दीप लावायचा आहे, फुलांच्या माळा लावायच्या आहेत आणि हा खूप उत्सव छान प्रकारे मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा करायचा. या नवरात्रीची आपण थोडक्यात माहिती करून घेतो आहोत. सज्जन हो, लक्षात ठेवा, या नवरात्रीला नवदुर्गांचा स्पर्श झालेला आहे. जगदंबा दुर्गा माता जी आहे ही काली स्वरूपिणी आहे, लक्ष्मी स्वरूपिणी आहे आणि सरस्वती स्वरूपिणी पण आहे. आणि प्रत्येकाचं वैभव भिन्न भिन्न आहे. आजच्या जमान्यामध्ये सगळेजण महत्व देतात ते पैशालाच देऊ लागले. अर्थाधिष्ठित सर्व गोष्टी झाल्या आहेत. त्यामुळे समाजाचं खूप मोठं नुकसान झालंय. पण ते आज कुणाला कळत नाहीये. माणूस प्रत्येक गोष्ट अर्थावर मोजतोय, पण बलालाही महत्व असतं, प्रतिष्ठेलाही महत्व असतं. तुमच्याकडे विशिष्ट कला असेल तर तिलाही महत्व असतं. बुद्धीला, ज्ञानाला तर फारच महत्व असतं. पण सद्यस्थितीत तो विचार करायला कोणी तयार नाहीये. सगळेजण मी हे शिकणार आहे, मी ते शिकणार आहे म्हणून धावत असतात. ठीक आहे, पण अरे हे शिकल्यानंतर तुझं पुढचं उद्दिष्ट काय आहे असं जर आपण विचारलं तर काही नाही. मला मोठा पगार मिळेल, मला मोठ्या पगाराची नोकरी मिळेल, इतकी सामान्य उद्दिष्टाची पूर्ती करण्याकरता माणूस जन्मभर धडपड 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 करत असतो. थोडक्यात धड पडेपर्यंत त्याची ही धडपड सुरू असते, तो थांबत नाही. म्हणून जगदंबेच्या कृपा प्रसादाने खरी संपत्ती काय, कशामुळे तू सर्वार्थाने सुखी होशील याचा विचार आपल्याला पाहायला मिळतो आणि तोच विचार आज आपण करणार आहोत. हे जे नवरात्र आहे याच्यामध्ये या नवदुर्गेची 9 रूप आहे. तसा जर विचार केला तर या अखंड भारतवर्षामध्ये जगदंबेची 51 शक्तीस्थळं होती, आहेत. ती म्हणजे काय, ते अजून कुठे गेले तशातला भाग नाही. पण देशाची विभागणी झाल्यानंतर काही आमची जगदंबेची जी
शक्तीपीठ ही काही पाकिस्तानात गेली, काही शक्तीपीठ बांगलादेशात गेली. ती तिथं आहेत, नाहीयेत अशातला भाग नाही. पण आज ती तिथं सुप्तावस्थेत आहे. ती वाट बघताय की ही भारत माता खऱ्या अर्थाने केव्हा मुक्त होईल. आज ज्याला आम्ही स्वातंत्र्य स्वातंत्र्य म्हणतोय ते खरं नाहीये. आजही आम्ही भयानी ग्रासलेले आहोत. आज घराबाहेर पडल्यानंतर आम्ही सुरक्षित आहोत अशी स्थिती नाही. आणि ती तशी स्थिती प्राप्त होण्यासाठी जगदंबेला पुन्हा पुन्हा बोलवावं लागतं. मग तू महिषासुर मर्दिनी या रूपामध्ये ये, तू सिंहारूढ होऊन ये, तू व्याघ्रावर बसून ये, पण येऊन माझं संरक्षण कर. मग ती जगदंबा तुमचं संरक्षण करणार म्हणजे ती येऊन उभी राहणार आहे का? तर त्या जगदंबेची प्रार्थना अर्चना केल्यामुळे माझ्या अंतरंगामध्ये बसत असणारी जी शक्ती आहे ती जागृत होणार आहे. आणि मी खऱ्या अर्थाने आत्मविश्वासाने आणि अंतरंगातल्या माझ्या शक्तीमुळे जागृत झाल्यावर मग मला कोणाशी भीती वाटणार नाही. आज कोणी दार ठोठावलं आणि रात्री अपरात्री कोणी आलं तर मला भीती वाटते. पण ज्या वेळेला माझी अंतःशक्ती अंतःप्रेरणा अशी जागृत होईल त्यावेळी त्या जगदंबेच्या कृपेने मी सशस्त्र होईल. आज तुमच्या आमच्या कुणाच्याच घरात काहीही शस्त्रास्त्र नाहीये. धुणं वाळत घालायची काठी सुद्धा नाहीये. आता सगळीकडे इझी ड्रायर आले, त्यामुळे धुणं वाळत घालायची काठी सुद्धा नाहीये. मी कसा प्रतिकार करणार स्वतःचा माझा? सज्जन हो, आपल्याला भक्ती जरी करायची असेल तरी भक्तीच्या बरोबर आपल्याजवळ शक्तीही असणं आवश्यक आहे. आणि ती जर नसेल, आमची मिलिटरी शस्त्रास्त्रांनी सुसज्ज झाल्याबरोबर आजूबाजूचे उपद्रवी शेजारी जे आहेत त्यांच्या कारवाया लगेच कमी झाल्या. पण ज्यावेळी आमच्या मिलिटरीकडं योग्य शस्त्रास्त्रच नव्हती त्यावेळी हा आजूबाजूचा उपद्रव खूप होत होता. तद्वतच आम्ही प्रत्येक जण सशस्त्र व्हायला पाहिजे, सशक्तिक व्हायला पाहिजे. आणि ते होण्यासाठी मला बुद्धीही पाहिजे, मला बलही पाहिजे, मला ज्ञानही पाहिजे, मला शक्तीही पाहिजे आणि मला आत्मविश्वासही पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टी मला जर प्राप्त करून घ्यायच्या असतील तर त्यासाठी मला जगदंबेची कृपाही पाहिजे. आणि ती प्राप्त होण्यासाठी म्हणूनच हा सगळा खटाटोप आहे. सज्जन हो, आपण या बाबतीतला अधिक विचार पुढल्या भागात करणारच आहोत. आणि पुढल्या भागामध्ये जगदंबेचं एक एक रूप काय आहे याचाही विचार करणार आहोत. या देवी सर्वभूतेषु शक्ती रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. अशी ती जगदंबा सशक्तिक माझ्या बरोबर येऊ दे एवढीच प्रार्थना करूया. आणि पुढचा भाग आणि त्याच्यामध्ये जगदंबेची रूप पाहण्यासाठी सिद्ध होऊया. धन्यवाद.